विठ्ठल सभेमध्ये कृष्णानं द्रौपदी मातेसाठी वस्त्र पुरवली. अरे साडीमध्ये द्रौपदी होती का द्रौपदी मध्ये साडी होती 100 कौरवांना कळलं नाही. याच्या मागचं खरं कारण एक होतं की वेळ माझ्या द्रौपदी मातेची होती. बरवी ही वेळ सापडली संधी साह्य झाली बुद्धी संचिताची. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात बापा आमच्या बुद्धीनं संचिताला साह्य केलं आणि त्याचा परिणाम काय झाला अभंगाच्या येणे पंथे माझे चालले पाऊले दरुषण झाले संतापाई. आम्ही येणे पंथे म्हणजे त्या पंथानं त्या पाय वाटेनं आम्ही चाललो. रस्त्यानं चालणं आणि पाय वाटेनं चालणं याच्यामध्ये फरक आहे. रस्त्यानं चालणं सोपं असतं. रस्ता हा चवडा असतो रस्ता हा लांब असतो. त्यामुळे रस्त्यावर चालताना काही एवढं लक्ष नाही दिलं तरी माणूस सहज चालतं. पण पायवाट कळते तुम्हाला पायवाट ही छोटीशी असते. पायवाटेवर चालत असताना हळूहळू ढाळे ढाळे केतुले नि एक वेळे ते मार्गचे निवळे म्हणजे तिथं हळूहळू चालावं लागतं. हळूहळू का चालायचं त्या पायवाटेवर जर हळूहळू चालला तर तुम्हाला जिथं पोहोचायचं तिथं पोहोचू शकता. आणि जर घाई केली आणि जर पाय सरकला मग कोणता खड्डा मजाही पडशे त्यांना नियम नाही. आणि एक सूत्र सांगतो तुम्हाला ऐका. पायवाटेच्या आजूबाजूला बोराटीची झाडं असतात बरोबर आहे ना. पायवाट असते ना पायवाटेच्या आजूबाजूला बोराटीची झाडं असतात आणि त्या बोराटीनं जाळले 2 काटा राहतात. कसा एक असा उभा आणि एक असा आडा. तो उभा काटा आहे ना तो पुढे लोटस जायरे वैरे निंगरे कर्रे काय. पण तो जो आडा राहस ना तो असा मागे तानस रावण्या करस थांबी जाण पाहुणा थांबी जाण पाहुणा राई जाण पाहुणा सत्यानाश. वारकऱ्यांना टाळकऱ्यांना हात जोडून विनंती आहे सगळ्यांनी त्या वारकरी संप्रदायाच्या पायवाटेवर चालत असताना एक लक्ष द्या आणि लक्ष देऊन चला. बोराटीपासून लांब राहा. कारण जिन्ना पॅन्डवाला जर तो काटा लटकना तर जिन्नी पॅन्डवाला तो काटा वडीन लिपी जाईल. पण तो वाकडा काटा जर तर मग गुतना. जीवनाचा सत्यानाश केल्याशिवाय राहणार नाही. हा तुम्हाला सांगू का बापूसाहेब मला एका गोष्टीचा खेद आहे. एका गोष्टीचा खेद आहे बरं का राजू बाबा की आम्ही आळंदीत गेलो नाही. आम्ही शिक्षण संस्थेमध्ये आम्ही अभ्यास केला नाही. आम्हाला ती वेळ आली नाही. म्हणजे त्याला आमची परिस्थिती जबाबदार असेल किंवा आमची वेळ जबाबदार असेल किंवा आमच्यासाठी ती वेळ चांगली नसेल म्हणून आम्हाला आळंदीत जायला मिळालं नाही. आळंदीतली ती भाकर खायला मिळाली नाही. माऊलीच्या समाधीवर आम्हाला मस्तक ठेवायला मिळालं नाही. या गोष्टीचा नक्कीच खेद आहे महाराज खेद आहे. पण एका गोष्टीचा स्वाभिमान आहे बापू. एका गोष्टीचा स्वाभिमान आहे
आम्ही आळंदीत गेलो नाही, आम्ही जोक्स महाराज शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेतलं नाही, पण 20 वर्ष वारकरी संप्रदायाची धुरा खांद्यावर आहे. 20 वर्ष वारकरी संप्रदायाची धुरा खांद्यावर आहे. मी सांगेल तुम्हाला, वारकरी संप्रदायाला कुठे डाग लागेल असं आचरण माऊलींनी घडू दिलं नाही. या गोष्टीचा स्वाभिमान आहे मला. कारण तुम्हाला सांगतो ऐका, धन गया तो कुछ नहीं गया. ऐकताय तुम्ही? धन गया तो कुछ नहीं गया, मन गया तो थोड़ा सा गया. धन गया तो कुछ नहीं गया, मन गया तो थोड़ा सा गया, पण चरित्र गया तो सब कुछ गया, सब कुछ गया, सब कुछ गया. बस वारकऱ्यांनी फक्त चरित्र सांभाळा, जीवनाचा उद्धार आहे. विठ्ठल येणे पंथे माझी चालली पाऊले, दर्शन झाले संताबाई. आणि तुकोबराय म्हणतात साधू संतांचं दर्शन झालं आणि जीवनामध्ये लाभ झाला. त्रासिले दारिद्र्य दोषा झाला खंड, त्याचे काळे पिंड पुनीत झाला. जीवनातला त्रासा निघून गेला. त्रासा खूप वाईट राहतं बरं माडी. दारिद्र्य खूप वाईट राहतं, वाईट राहतं. ज्यांनी दारिद्र्य भोगलं ना त्यांना विचारा काय दारिद्र्य असतं. माडी पहिले खिचडी खावायला भेटे नाही बरं. हा असं खिचडी करता माणूस वन करे मन करे ना. मामा जर उन्हा नाम ना आला तर आम्ही माय त्या मामापुरती आणि म्हातारापुरतीच खिचडी टाके. आम्ही 2 भाऊ दाखलला राहत. हाव तर बोलताच दाखला होता होय. मग तिने एक मोठा होता आणि मी होतो. आम्ही 6 होतो. या 2 दाखलला होता पण आम्ही 4 मोठा होतो. मामा उन्हा की ते रोज आम्हाला कसं वाटे आपली खिचडी खावायला भेटी. पण ती माय कपवरी खिचडी टाकेत होय. कपनं माप राहे. 1 जण ले कप भर तांदूळ. मग आम्ही काय करूत असं दारून मग बरं राजू बाबा. पहिले काही कुकर नाही होतात, पहिले अशी कडाय मग खिचडी टाकेत. मग आम्ही असं दारून मग बरं होत आणि ती कडाय मग खिचडीनी आमले खिचडी भेटी बा असं वाटेच नाही. पण त्या खिचडीने जी वाप निघे ना ती सुंगा करता असं. वा रे दारिद्र्य. याला दारिद्र्य म्हणता महाराज. काय म्हणता याला? दारिद्र्य म्हणता. दारिद्र्य. आम्ही ती खिचडी अशी सुंगूत. मग मतारान मामा जेवाल बटे माडी संध्याकाळले. मतारान मामा जेवाल बट ना की मग आम्ही कसा विचार करू बय 2-1 घास खावाय ना यातलं खोकला यायला पाहिजे बा. 2-4 घास ताट मग पडेल राही ती आपले खावायला भेटे. काय दिवस पलटले रे, काय वेळ पलटली. त्या बालवाडी ना पोरे आता त्या खिचडी ना असं लाडू करीन खीर आहे ना. त्या मास्तरे ते तो तांदूळ पुरावा करता खावत नको खावत तेवढी टाकीच राहणार रोज. डबा भर दी राहणार. मायना बिली जाय, बापना बिली जाय, बहीणना बिली जाय, भावना बिली जाय, पण ली जाय. पहिले खिचडी दिकी नाही. काय दिवस झाले रे, काय वेळ झाले. बदलली ना वेळ मला बदलली. याला त्रासा म्हणतात. दारिद्र्याची खून सांगतो तुम्हाला ऐका बरं. मी हे नाही सांगत बरं. तुकोबरायांचं प्रमाण आहे. आम्ही सदैव सुडके जाऊ पुढे पुढे बिके काही होतं घरामध्ये. माडी जेव्हा पोरं सकाळी उठताना आणि आई तो पाववाला गलीतून फिरतो आणि पाव पोरं झोपेतून उठताना मायले बिलगता ए आये पाव घेऊन दे ना ग. जेव्हा ते पोरग पाव मागतं मायजवळ जेव्हा रुपया नसतो ना तेव्हा तिचं हृदय तुटतं आणि डोळ्यातून टपाटा 5 खाली पडतात. देवा अरे जर दारिद्र्य द्यायचं होतं इतकं दारिद्र्य खालचं घरामध्ये पोरांना खायला नाही. अरे तुकोबरायांच्या घराची पूर्ण 400 एकर जमीन. प्यायला पाणी नाही घरामध्ये. भांड साठवायला पाणी साठवायला भांड नाही. याला दारिद्र्य म्हणाल तुम्ही. पण सांगतो तुम्हाला ऐका. देवाची ती खून करावे वाटोळे. देव भक्ताचं वाटोळं करतो महाराज. लोक म्हणतात मजा मारतात. नाही रे कसली मजा आहे रे, काहीच नाही. आम्हाला देव पंकूच देत नाही. पुरं आयुष्य घातलं परमार्थामध्ये काही नाही पंकू देत महाराज. एक गोदड फाटना की दुसरं उभंच कर ठेवस. हा वाटतं नुसतं. सुळावरील पोळी आहे ती. भक्ती ती कठीण आहे महाराज. इतकं सोपं नाही. वाटतं तेवढं सोपं नाही. दारिद्र्य होतं. डोळ्या देखत पत्नी गेली. दुष्काळे आटीला
द्रव्य श्री मोठा हो, मी तुकाराम महाराज चरित्र सांगी राहणार आहे. अन्न करताना गेली, पाणी मागत अन्न मागत होती. अन्न खायला मागायची तर आवली तोंडात पाणी टाकायची. एकुलता एक वर्ग पाणी पाणी करत गेलं. वैद्याकडे जाण्यासाठी 1 रुपया न होता. याला दारिद्र्य म्हणतात. तुकोबराय म्हणतात त्या साधू संतांचं दर्शन झालं, त्यांच्याशी एकमत झालं, त्यांच्याशी एकरूप झालो आणि ते त्रासिले दारिद्र्य दोषा झाला खंड, त्याचे काळे पिंड पुनीत झाला. विठोबा
येणे पंते माझे चालली पाऊले दर्शन झाले संतापायी त्रासिले दारिद्र्य दोषा झाला खंड त्याचे काळे पिंड पुनीत झाला तुका म्हणे झाला अवघा व्यापार आली वेरजार पळासिये येणे पंते माझे चालली पाऊले दर्शन झाले संतापायी झालेली सेवा माऊली महावैष्णव ज्ञानोबराय भोलेनाथांच्या चरणी अर्पण करू सेवेला येतेच पूर्ण रामदेव सर्व महिला मंडळांना एक आग्रहाची विनंती आहे पुरुष मंडळीला एक आग्रहाची विनंती आहे सकाळी एक तक्रार आहे इथं सकाळी काकड्याला मंडळी येत नाही महिलांनी सकाळी काकड्याला या कमी येतात का काकड्याला कमी येतात एक काम करा काकड्याचं खूप मोठं महत्त्व आहे तुम्ही जर मला हे सुरुवातीला सांगितलं असतं तर मी एक 10 मिनिटं काकड्याचं महत्त्व सांगितलं असतं फक्त एकच सांगेल कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती सकाळी काकड्याला आल्यानंतर भगवंताचं दर्शन घेतल्यानंतर कोटी ब्रह्म हत्येचं पाप जातं असं महत्त्व त्या काकड्याचं आहे तर कृपा करून आता उद्यापासून 2 दिवस निघून गेले अरे आयुष्यातले दिवस कमी होत आहेत ते कमी होऊ देऊ नका एक मिनिट आपल्या कामाचा आहे त्याकरता सकाळी सगळ्यांनी काकडा घेऊन इथं काकड्याला हजर राहा अशी आयोजकांकडून विनंती करतोय मीही तुम्हाला विनंती करतोय की प्रत्येकानं काकड्याला या महिला मंडळ पुरुष मंडळ तरुण मंडळी सकाळी काकड्याला या काकड्याचा आनंद घ्या झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करू वैभव भाऊसाहेब पाटील चला वैभव सुधाकर राजेंद्र शिरसाट यांची कन्या नताशा आज हिचा वाढदिवस होता त्या वाढदिवसानिमित्त राजेंद्र राजधर शिरसाट यांच्यातर्फे एक टाळ देण्यात आलेला आहे।